मित्रांनो, तर आजच्या मराठी टॉकच्या चॅनलमध्ये मी केडगावमधील असलेले एक प्रशिक्षक अवधूतजी चिलवंत यांची एक माहिती घेण्यासाठी मी इथं आलेलो आहे. एक तरुण होतकरू विद्यार्थी आहे ज्यांनी आज प्रशिक्षण क्षेत्रसुद्धा व्यवस्थित 100 ते 150 मुलं यांच्या हाताखाली ट्रेन होतात. तर नमस्कार जी. नमस्कार. तर मी आपल्याला विचारतो की आपण हे सुरुवात कशी केली? साधारणतः मी एका ठिकाणी काम करत होतो, पण काही कालावधीनंतर मध्ये महामारी आली, ती म्हणजे कोरोना. अच्छा. आणि त्यामध्ये बहुतेक महाराष्ट्रामधील बऱ्याच युवकांचे काम गेले, हाल झाले, बेरोजगार झाले भरपूर युवक. तर मग नंतर करायचं काय? तर मग माझ्याकडे एक माझी कला होती, ती म्हणजे मार्शल आर्ट. मी मार्शल आर्ट प्रशिक्षक आहे, ब्लॅक बेल्ट आहे, तसंच क्रीडा शिक्षक म्हणून मी पदवी घेतलेली आहे. तर सर, मग आपण ब्लॅक बेल्टच्या नंतर आपली जी उभारणी होती कशा प्रकारे होती? उभारणीचं सांगायचं झालं तर कोरोनामध्ये शांतपणे जॉब गेल्यानंतर घरात बसून, घरातून बाहेर निघता येत नव्हतं, काहीच करता येत नव्हतं, करायचं काय. आणि शेवटी जे चाललंय ते शेवटी सगळं पैशावरतीच चालू आहे. पैसा कमवला तर आज मला नाही केलं तर काहीच नाही. घरात बसून भरपूर लोकांत विचार आहे की नक्की करायचं आता काय. भरपूर लोकांनी याच्यामध्ये आत्महत्या केल्या, म्हणजे स्वतःच वाईट करून घेतलं. तो काळ तसा होता त्याच्यामध्ये, म्हणजे कोणी कोणाच नव्हतं त्या काळामध्ये. कोरोनाच्या नंतर जे काही आपले नाही का एक नियोजन होतं ते कशा प्रकारे होतं? तर याच्यामध्ये प्रथमतः ज्यांनी मला साथ दिली ते म्हणजे माझे आई-वडील आणि माझी मिसेस. तर या जे तीन खांब आहेत माझे, ते प्रमुख खांब आहेत. त्यांनी मला चांगल्या पद्धतीने याच्यामध्ये साथ दिली. जगाचा कितीही विरोध असला तरी त्यांचा सपोर्ट म्हणजे माझ्यासाठी देवाचा सपोर्ट मी असं समजेन. तर त्यावेळेस प्रथमतः मी केडगावमध्ये शेवटी माझी कला मी जागृत केली आणि 3 मुलांवरती मी माझा प्रथम मार्शल आर्टचा क्लास केडगावमध्ये चालू केला. 3च मुलं होती? फक्त 3 मुलांवरती प्रवेश झाला होता. त्या 3 मुलांचा म्हणजे जवळचीच मुलं होती घरातली. आणि त्या पालकांचे, त्यांच्या आईवडिलांचे मी आभार मानतो की त्यांनी माझ्याकडे पाहिलं, माझ्या संसाराकडे पाहिलं, माझ्या कुटुंबाकडे पाहिलं. मुलगा होतकरू आहे आणि अचानक कोरोनामध्ये त्याचा जॉब्सला गेलेला आहे. मग आत्ता करायचं काय त्या मुलाला? तर मग माझी कला त्यांना सांगितली की काय मी शिकू शकतो, काय मी करू शकतो. जे मुंबईचे PI आहेत मरोळमध्ये, BK पवार सर, त्यांच्याकडे मी ह्युमन बॉडी विथ पॉईंट विषयी प्रशिक्षण घेतलं होतं. जे प्रशिक्षण फक्त पोलीस, महिला, PTC ट्रेनिंगला जे ट्रेनर जातात त्यांना ते ट्रेनिंग दिलं जातं. मग ते आपल्या मुलींना मिळालं पाहिजे की माझ्या डोक्यात त्यावेळेस कल्पना आली. आणि विशेष त्यावेळेस तुम्ही असं केलं होतं की मुलींना फ्री वगैरे केलं मोफत. आणि माझ्या संस्थेचं त्यावेळेस ब्रीद वाक्यच मी हे ठेवलं होतं की मुलगी वाचवा, देश वाचवा. आजकाल आपण पाहतोय की मुलींच्या बाबतीत अनेक म्हणजे अत्याचार त्यांच्यावरती घडताय. आपण न्यूजला पण पाहिलं असेल किंवा इथे नारी शक्ती सशक्तीकरण, महिला सबलीकरण झालं पाहिजे. तर अशा हिशोबाने मी प्रथमतः उद्देश माझा हा ठेवला की मुलगी वाचवा, देश वाचवा. तर मुलींच्या बाबतीत समजा आपला मुलगा क्लासला येतोय, पण फक्त एक टाइमपास म्हणून क्लासला न येता मेन म्हणजे ज्यावेळेस संकट आपल्यावरती ओढवेल त्या काळी कुठेतरी लपून बसण्यापेक्षा त्या संकटावरती मात कशा पद्धतीने करेल या पद्धतीचं ट्रेनिंग त्या मुलांना मानसिकरित्या मी तयार केला. म्हणजे फिजिकल, शारीरिकरित्या तर आहेच, पण मानसिकरित्या सुद्धा मी त्यांना तयार केलं. याच्यामध्ये त्यांना मानवी शरीरातले वीक पॉईंट समजून सांगितले. परत डेथ पॉईंट म्हणजे मृत्यूचे काही पार्ट असतात ते सुद्धा समजून सांगितले, जेणेकरून एखाद्या मुलीवर अत्याचार होत असेल तर मुलीनं स्वतःचं संरक्षण कसं करावं. कारण काही ठिकाणी कसं असतं की आजकाल आपण बघतोय बाहेर मुलींवरती अत्याचार होत आहेत. कोण मागे कोयता घेऊन पळतोय, कोण मागे ऍसिड घेऊन पळतोय, पण वाचवायला कोण जातंय का? आजची पिढी ही मी पाहतोय की फक्त मोबाईल चालू करणार आणि व्हिडिओ शूट करायला सुरुवात करणार. पुढे अत्याचार होतोय, पण तो अत्याचार थांबवतोय का? कोण नाही थांबवतोय. स्वसंरक्षण, याच्यामध्ये त्या मुलींनी स्वतःचं संरक्षण कसं करावं. ऍसिड घेऊन आल्यानंतर तिने स्वतःला कसं वाचवावं. समोरून कोयता, चाकू काय असेल, म्हणजे ऍज इट इज कोणतंही शस्त्र असू दे, की समोरच्या व्यक्तीला कोणत्या पद्धतीने आपण फेस केलं पाहिजे, हे सगळं त्यामध्ये मी त्या मुलींना शिकवलं. आणि ते पालकांना पटलं.
तर प्रथमतः मी त्या पालकांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी माझी ही कला ओळखून घेतली आणि मला ही संधी दिली आणि ह्या संधीचं सोनं करण्यासाठी मला त्यांनी संधी दिली, त्याबद्दल मी त्या प्रथम पालकांचे आभार मानतो. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की मुलींसाठी सुद्धा यांनी सुरुवातीला जी काही एक मोहीम चालू केली होती की मुलींना फ्री प्रशिक्षण दिलं आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे खूप सारे सेल्फ डिफेन्सचे जे काही प्रकार आहेत ते समजून सांगितले की ॲसिड घेतल्यावर, कोयता घेतल्यावर कसं त्यांना हे करायचं. तर केडगावमध्ये जर आपण पुढे जवळ असताल तर आपण नक्कीच अवधूत चिलवंत यांना एक भेट देऊ शकता आणि त्यांच्याकडून आपण माहिती घेऊ शकता. तर आपण तुमच्याकडून अजून जाणं नाही का, आपले जे प्रशिक्षण असते ते कशा प्रकारे असते, म्हणजे नाही का सुरुवातीचे बेल्टचे प्रकार असतील, सुरुवातीचं जे आपलं प्रशिक्षण असेल जे मुलांना नाही का पहिल्या एका महिन्यापासून दिलं जातं ते कशा प्रकारे असतं? बरोबर. याच्यामध्ये निरंजन असं आहे की एखादा मुलगा आपल्याकडे आला ऍडमिशनसाठी तर सरळ पूर्ण 2 वर्षापर्यंतचा डिप्लोमा कोर्स असतो, त्याच्यामध्ये मुलाला आपण मास्टर डिग्री देतो. पण मुलाचं वय 16 पूर्ण असेल तरच त्याला ती मास्टर डिग्री मिळते, तोपर्यंत त्याचं प्रशिक्षण चालू राहतं. याच्यामध्ये मुलगा ऍडमिशनला आल्यानंतर आपण पालकाला पूर्णपणे संपूर्ण जो त्याचा बाहेरचा खर्च आहे, जो म्हणजे ब्लॅक बेल्ट परीक्षेचा असेल किंवा स्पर्धांचा खर्च असेल, म्हणजे बाहेरचा जो काही खर्च असेल तो सगळा सांगून टाकतो, म्हणजे जेणेकरून आता मुलांनी ऍडमिशन घेतलं तरी सरासरी किती खर्च असेल? तरी जास्तीत जास्त एक 15,000 पर्यंत 2 वर्षात खर्च येईल. 2 वर्षाचा खर्च 15,000 पर्यंत खर्च येईल. तर त्याच्यामध्ये आजकाल काय झालेलं आहे की आपल्या इकडे भरपूर क्लासेस चालू आहेत, याच्यामध्ये काही किरकोळ फीमध्ये मुलाला ऍडमिशन दिलं जातं, पण अचानक 2-3 महिन्यानंतर सांगितलं जातं की अशी परीक्षा आहे आणि त्याच्यामध्ये तुमच्या मुलाला एवढी फी भरायची आहे आणि ती तुम्ही फी भरा. तर काही पालक लोक त्याचा समज असं झालेला असतो की बाबा एकदा ऍडमिशन घेतलंय आणि आता मुलाला तसलीच फी भरायची नाहीये. पण ज्यावेळेस ते प्रशिक्षक त्या मुलांना सांगतात की बाबा आता परीक्षा आलेली आहे आणि तुम्हाला फी भरायची आहे, मग पालक त्यावेळेस जागरूक होतो की हे ऍडमिशनच्या वेळेस आपण विचारायला पाहिजे होतं, की आपण विचारलं नाहीये. मग त्यावेळेस शिक्षक सुद्धा समोरचं बोलून मोकळा होतो की तुम्ही मला विचारायला पाहिजे होतं, मी तुम्हाला सगळी माहिती सांगितली असती. माझी तर सर्व पालकांना विनंती आहे की तुम्ही तुमच्या मुलांना कोणत्याही खेळामध्ये प्रवेश घेत असताना प्रथम ती संस्था 1852चा अधिनियम 21 नुसार धर्मादायी रजिस्टर केलेली आहे का, त्याच्यानंतर त्या संस्थेला राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार असो, म्हणजे जे युवक व क्रीडा सेवा संचालनालय आहे आपलं महाराष्ट्र राज्याचं ते असो किंवा नेहरू युवा केंद्र असो, युवा व खेळ मंत्रालयाशी निगडीत ज्या स्वायत्त शासकीय संस्था आहेत त्यांच्याशी ती संस्था संलग्नित आहे का, आपल्या मुलाची नोंद त्या ठिकाणी होतीये का, हे प्रथम पालकांनी पाहिलं पाहिजे. पालकांनी अति दक्षता घेतली पाहिजे. आपल्याला ज्या सरांनी सांगितल्या आता गोष्टी बरोबर आहे त्या त्यांच्या, कारण आपण असं होतं की कोणीही जे ब्लॅक बेल्ट घेतलेले विद्यार्थी येतात आणि विद्यार्थ्यांनी ज्यावेळेस ते ब्लॅक बेल्ट घेऊन ते प्रशिक्षणाचा प्रयत्न करतात त्यावेळेस त्यांचे खरंच आपले जे पालक आहेत, आपले जे मुलं आहेत ते खरोखर त्या स्थानापर्यंत जातात का, त्यांचं रजिस्ट्रेशन तिथपर्यंत होतं का हे पाहणं सुद्धा तेवढंच गरजेचं असतं. सर, तर आपण जे रजिस्टर करता ते आपलं कुठं म्हणजे नाही का कोणत्या क्षेत्रामध्ये म्हणजे सांगायला मी सांगेल तुम्हाला, म्हणजे याच्या मागचा इतिहास सुद्धा मी सांगेल. मला आवडेल तो इतिहास सांगायला तुम्हाला की मला ग्रोथ कशी मिळाली. जे प्रत्येक गोष्टीमध्ये आपण पाहतो की समजा पॉलिटिकल आलं त्याच्यामध्ये राजकारण, म्हणजे समोर एक विरोधक असावा, विरोधक असावेत, विरोधक माणूस पुढे जात नाही, बरोबर काय. याच्यामध्ये मला म्हणजे प्रत्येक कार्य करत असताना काही ना काही अडचणी आल्या. अडचणीत म्हणजे अडचणी कोणी आणल्या तर त्या काही लोकांनीच अडचणी आणल्या, म्हणजे या क्षेत्राशी निगडीत आहेत अशा लोकांनीच त्या अडचणी आणल्या. म्हणजे माझं सरळ काम चालू असतं पण त्याच्यामध्ये काही ना काहीतरी विघ्न ते प्रत्येक ठिकाणीच असतं, जे चांगलं काहीतरी चालू पद्धतीने आपण म्हणतो ना प्रवृत्ती, खेकड्याची प्रवृत्ती, पाय ओढणे, त्याला या खाट्यातून बाहेरच पडून नाही, अशा पद्धतीची प्रवृत्तीची काही प्रकरणे मला समजून आली मध्ये दिसली. पण त्या काळी त्यांना मदत पण तशा पद्धतीने मी केली, पण त्या मदतीचा गैरफायदा घेऊन राजकारण करण्यात आलं आणि राजकारण सध्या प्रत्यक्षात परत पुन्हा एकदा मला एक वाळीत टाकण्यात आलं. असं तर वाळीत टाकल्यामुळं म्हणजे त्याला आपण म्हणू शकतो गावठी भाषेमध्ये थोडक्यात खच्चीकरण करण्यात आलं, मानसिक त्रास देऊन, मागे ओढून एकदम म्हणजे 0 लेवलला मला आणून सोडण्यात आलं. पण एक महिन्यानंतर मी पुन्हा ग्रोथ केली. त्याच्यामध्ये मला संधी अशी मिळाली की नॅशनल युथ व्हॉलंटियर जे नेहरू युवा केंद्र आहे, जे युवा व खेळ मंत्रालयाशी निगडीत आहे, त्या ठिकाणी मी एक 5 वर्षापूर्वी ऍज इट इज व्हॉलंटियर म्हणून एक ऍप्लिकेशन केलं होतं आणि अचानक मला फोन येतो
की अरे अवधूत तू बोलतोयस का? म्हणलं हो सर अवधूत बोलतोय. तर मी नेहरू युवा केंद्राच्या ऑफिसमधून बोलतोय आणि तुझं सिलेक्शन झालेलं आहे, तर तू कधी येशील ऑफिसला भेटायला मला? आणि त्या व्यक्तीचं नाव सांगायला हरकत नाही. तर तो आवाज जो होता त्या व्यक्तीचा, त्यांचं नाव होतं सिद्धार्थ चव्हाण सर. ते त्या ठिकाणी ॲज इट इज कोऑर्डिनेटर असिस्टंट या पदावर कार्यरत होते. तर त्यांनी मला ऑफिसला बोलवलं आणि ऑफिसला बोलवल्या त्यांनी माझा इंटरव्ह्यू घेतला 30 मिनिटाचा. त्याच्यामध्ये भरपूर काही मला प्रश्न विचारले माझ्या जीवनाशी निगडीत. इंटरव्ह्यू झाला माझा, 30 मिनिटाचा इंटरव्ह्यू झाला आणि इंटरव्ह्यू झाल्यानंतर समाधानकारक त्यांच्याकडून सुद्धा मला रिप्लाय मिळाली. त्यानंतर मी ठीक आहे म्हणलं सर येतो सर, घेऊन आलो घरी आणि मला वाटलं पण नाही की माझं सिलेक्शन होईल म्हणून. तर मला 4 दिवसानंतर पुन्हा कॉल आला, तो म्हणजे आशिष सरांचा फोन आला. तर त्यावेळेस ते फोन करून म्हटले की अरे अवधूत बेटा कॉंग्रॅच्युलेशन. हा तर म्हणले अवधूत बेटा कॉंग्रॅच्युलेशन, तुझं सिलेक्शन झालेलं आहे, अभिनंदन. तर या ठिकाणी एक कार्यक्रम होणार होता दिल्ली येथे, मेरी माटी मेरा देश. तर नरेंद्र मोदीचा तो कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे जे आपले देशातील जवान आहेत, म्हणजे आर्मी ज्याला आपण म्हणतो, त्यांची कायमस्वरूपी आपल्या मनात आठवण राहते. ते आपल्यासाठी सीमेवरती 24-24 तास जागरण करून स्वतःच जीव पाराला लावून लढतायत. आणि आपण पाहतो आपल्या राज्यामध्ये म्हणा, आपले भाऊबंधू म्हणून, तर शेतीच्या बांधासाठी आपण बांधतो, बरोबर, पण जे जवान आर्मी आहे ते आपले संरक्षण करण्यासाठी त्या ठिकाणी लढते. तर देशासाठी काहीतरी करण्याची संधी मला मिळते. म्हणजे माझी छाती त्यावेळेस गर्वाने फुगली आणि मी सगळ्यांना सांगितलं की माझं सिलेक्शन झालंय आणि या ठिकाणी मला जायचंय. तर दौंड तालुक्याची जी प्रत्येक गावातील थोडी थोडी माती पंचायत समितीमध्ये एका कलशामध्ये एकत्र केलेली होती, संपूर्ण प्रत्येक कलशामध्ये. तर तो कलश घेऊन तालुक्याचं प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी मला मिळाली. तर तो कलश घेऊन दिल्लीला कर्तव्यपथ या ठिकाणी सुवर्णवटिका, त्या ठिकाणी जे जवानांचं एक अशोक वाटिका, त्या ठिकाणी जवानांचा एक स्तंभ तयार करून हे करणार होते, त्या ठिकाणी बाग करणार होते तयार, त्या ठिकाणी ती माती यूज करणार होते ते. तर अशा पद्धतीने तो कार्यक्रम झाला आणि कार्यक्रमानंतर आल्यानंतर मीच माझा प्रसारक झालो, मल्टीमीडिया प्रसारक मी स्वतःच, म्हणजे यस. पण याच्यामध्ये काय होतं की आपण ज्यावेळेस कोणतं चांगलं काम करतो ना, म्हणजे समजा मी एखादी 4 व्हीलर घेतली, ती शेजाऱ्याला कधीच आवडत नाही, बरोबर. तर अशाच पद्धतीने असं घडलं की मी दिल्लीवरून आलो आणि मी स्वतःलाच विचारलं की मी एवढं चांगलं काम केलंय. जे अधिकारी आहेत त्यांनी माझं अभिनंदन केलं, जिल्हा अधिकारी आहेत त्यांनी सुद्धा माझं अभिनंदन केलं, पण या दौंड तालुक्यामध्ये माझं अभिनंदन कुणीच का केलं नाही? मला हा प्रश्न आधी पडला. याचं कारण काय? तर याच्या मागे मी निषेध असा लावला की पहिली आपली जी मानसिकता आहे ती आपण बदलणं गरजेचं आहे. इतरांबद्दल द्वेष, राग, चिडचिडेपणा आणि कमीपणा नसावा. पण समोर कोणी असो, एखाद्या वेळेस समोर क्लिनिंगवाला माणूस असो किंवा क्लिनिंगवाली मावशी असो, एक प्रेमाची भावना तिच्याबद्दल आपल्या मनात आपुलकी या सगळ्या गोष्टी असतील तर त्या गोष्टी होतात. पण माझ्या बाबतीत सांगायला गेलं तर दौंड तालुक्यामध्ये काही जणांच्या मध्ये ती भावना निर्माण झालेली नाही. त्यामुळे त्यावेळेस मग सत्कार समारंभ म्हणा, अशा काही गोष्टी म्हणा, त्या काही झाल्याच नाहीत. मग ठीक आहे, मग मी शेवटी ठरवलं की हे जे काही केलंय ते मी केलंय आणि देशासाठी केलंय. तालुक्यातून आपल्याला प्रतिसाद दौंड तालुक्यातून भेटला नाही. अच्छा. तर त्याच्यानंतर मग मी स्वतःच ठरवलं की जे काही करायचंय अवधूत तुला आता एकट्यालाच करायचंय, याच्यामध्ये तुला साथ देणार कोण नाही. काय शून्यातून याच्यामध्ये सांगायला हरकत नाही तुला. तर जे काही करायचं ते मी स्वतःच करायचं ठरवलं. याच्यामध्ये कोणाची मला साथ मिळव नाहीतर नाही मिळव. मला साथ मिळाली, पण ती साथ राजकारणाच्या दृष्टीतून म्हणजे अटॅच पॉलिटिकल इश्यू मधून ती योग्य मला वाटली नाही. त्याच्यामुळे मी थोडंसं दूर सरकलो आणि क्वचित ज्या व्यक्तींची मी नावं या ठिकाणी घेणार नाही अशा व्यक्तींचं मला 0.1% मला मार्गदर्शन मिळालं आणि त्यातून मी रुटवे काढत काढत वरती गेलो. आता या ठिकाणी सांगायचं म्हणजे ज्यावेळेस मी नेहरू युवा केंद्राच्या ऑफिसला गेलो तर त्या ठिकाणी सिद्धार्थ चव्हाण सर मला भेटले. तर त्यावेळेस म्हटले अवधूत तू काय करतोय? तर म्हटलं सर कोरोना नंतर मी माझे क्लासेस चालवतोय, माझं ब्रीदवाक्य आहे मुलगी वाचवा देश वाचवा. तर त्याच्यामध्ये मुलींना मी शिकवतोय सर, मोफत शिकवतोय. त्यावेळेस म्हणजे 7-8 वर्ष.
तर सर म्हणले ठीक आहे, मग दुसरं काय करतोय? काही नाही सर, कोरोनानंतर जॉबच नाही मिळाला मला आणि क्लासेसच मी सध्या फोकस माझा क्लासवरच आहे, ज्यावेळेस जॉब भेटेल त्यावेळेस पण ठीक आहे, नाही काय अडचण. मग त्यांनी मला हळूहळू कार्यक्रम द्यायला सुरुवात केली. दौंड तालुक्यामध्ये विविध कार्यक्रम राबवू म्हणले, ज्या पद्धतीने तुला थोडंसं मानधन पण मिळेल आणि कार्यक्रम सुद्धा राबवून होतील असं. तर प्रथमतः मला त्यांनी सांगितलं की बाबा तू 1859च्या कायद्यानुसार 21चं रजिस्ट्रेशन कर. म्हणजे पहिलं मी जे दौंड तालुक्यापुरतं मर्यादित होतो MSME वर, ऑल मार्शल आर्ट कराटे मुलगी वाचवा देश वाचवा, हे नाव देऊन मी दौंड तालुक्यावर कार्यरत सुरुवात होतो. त्याच्यानंतर ज्या सरांनी मला सांगितलं की बाबा तू असं कर जेणेकरून भविष्यामध्ये तुझी ग्रोथ आणि सामाजिक कार्य सुद्धा चांगल्या पद्धतीने होऊन जाईल. तर मी जे धर्मादायी कार्यालय आहे महाराष्ट्र राज्याचं त्या ठिकाणी जाऊन ऑल मार्शल आर्ट एज्युकेशन फाउंडेशन या नावाने एक नवीन संस्था नोंदणी केली. याच्यामध्ये सभासद मी प्रत्येक जिल्ह्यामधून एक सभासद नियुक्ती केली आणि आमची 12 जणांची बॉडी तयार करून मी ती संस्था नोंदणीकृत केली. आणि संस्था नोंदणी केल्यानंतर 1 वर्षाचा कालावधी गेल्यानंतर मला नेहरू युवा केंद्र संघटनेकडून B दर्जाचं प्रमाणपत्र, संलग्नता प्रमाणपत्र, मला B दर्जाचं प्रमाणपत्र प्राप्त झालं. आता ते प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतरही मला कसलाच सपोर्ट भेटला नाही. बरोबर, शेवटी करतोय कसलाच सपोर्ट मला मिळाला नाही. मग तो B दर्जा प्राप्त झाल्यानंतर सरांनी मला एक संधी दिली की अवधूत तू आता स्पर्धा तुला घ्यायच्या आहेत, आपल्या युवा वकील मंत्रालयाच्या अंडर तुला स्पर्धा घ्यायच्या आहेत, तू त्या स्पर्धा घे. तर मग ठीक आहे म्हणलं, चालेल सर, तुम्ही जे सांगताल ते मला मान्य आहे, त्याचं मला काही फळ मिळो नाही मिळो मी घेतो. म्हणजे आलेली संधीचं सोनं करण्याची ताकद मी तयार ठेवली. म्हणजे कोणतीही संधी असो ती संधी मी घेणार म्हणजे घेणार, त्यात यश मिळो किंवा न मिळो. याच्यामध्ये प्रथमतः मी आपल्या दौंड तालुक्याच्या क्रीडा शिक्षक संघटनेचं आणि मुख्याध्यापक संघटनेचा प्रथम आभार मानतो की शिक्षक वर्गाने जो मला पाठिंबा दिला याच्यामध्ये. प्रत्येक नंतर मला शिक्षक वर्ग आणि मुख्याध्यापक वर्ग यांनी मला चांगल्या पूर्ण दौंड तालुक्यामधली जी शाळा आहे त्याच्या प्रत्येक शाळेने यांना सपोर्ट केला. आणि त्या प्रत्येक शाळेतले मुख्याध्यापक असतील, शिक्षक असतील, यांनी यांच्याशी कॉन्टॅक्ट संवाद करून प्रत्येक शाळेमध्ये यांचे जे काही विविध उपक्रम असतील ते प्रत्येक उपक्रम यांनी राबवले. तर उपक्रम राबवत असताना आपल्याला काय काय अडचणी आल्या? उपक्रम राबवत असताना प्रथमतः काही जणांनी असे प्रश्न केले की हू आर यू, म्हणजे तुम्ही कोण आहात आणि तुम्ही कार्यक्रम कशा पद्धतीने घेतात आणि कार्यक्रम घ्यायची तुम्हाला मंजुरी कशी काय मिळाली. म्हणजे पूर्ण दौंड तालुक्याला प्रथम तुला सांगतो निरंजन, नेहरू युवा केंद्र, युवा व खेल मंत्रालय भारत सरकार हे काय तेच माहिती नाही पूर्ण दौंड तालुक्याला. फक्त जे क्रीडा शिक्षक वर्ग असेल आणि जे NGOs आहेत आणि मुख्याध्यापक वर्ग आहेत यांना क्वचित 80% लोकांना फक्त माहिती की नेहरू. तुम्ही देऊ शकता माहिती या इंटरव्ह्यूद्वारे, तुम्ही सांगू शकता की नक्की हा प्रकार काय आहे आणि नेहरू युवा केंद्र काय आहे? नेहरू युवा केंद्र हे एक स्वायत्त शासी संस्था आहे ज्याला केंद्र सरकारची मान्यता आहे. तर याच्यामध्ये त्यांच्याकडे सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक सगळ्याच पद्धतीचे उपक्रम राबवले जातात. आणि याच्यामध्ये संधी कोणाला मिळते तर याच्यामध्ये संधी वयवर्ष 15 ते वयवर्ष 30 पर्यंतच्या मुलामुलींना म्हणजे युवांना प्रेरित आणि युवांना जागरूक करण्याचं काम ती संस्था करते. मग याच्यामध्ये सामाजिक उपक्रम असतील, शैक्षणिक उपक्रम असतील, कलेचे उपक्रम असतील, क्रीडेचे उपक्रम असतील, हे सगळे उपक्रम याच्यामध्ये राबवले जातात. तर त्या नेहरू युवा केंद्राच्या प्लॅटफॉर्मने मला इतका पिकअप दिला, म्हणजे मला इतकं उचलून धरलं की अचानक ज्या 3 मुलांवर माझा क्लास चालू होता, अचानक माझ्या क्लासची संख्या झाली साधारणतः 50च्या पुढे. म्हणजे क्लास माझे वाढले आणि मला मागण्या येऊ लागल्या की अवधूत सर तुम्ही कुठे राहता? दापोलीमध्ये राहता. तर मग तुम्हाला हडपसरला यायला जमेल का क्लासला? उरुळी कांचनला यायला जमेल का? सर मी इंदापूर मधून बोलतोय, सर मला माझ्या मुलीला तुमच्याकडे शिकवायचंय सर. किंवा सर मी राव मधून बोलतोय, मला तुमच्याकडे माझ्या मुलीला शिकवायचंय. तुमचं सगळं काही जे काय आहे शिक्षण ते मी पाहिलेलं आहे. तर आपलं मी असं विचारतो आपणास की आता आपली संख्या किती? आता सध्या 150च्या पुढे संख्या आहे माझ्याकडे विद्यार्थ्यांची आणि स्वतः मीच हँडल करतो सर्व विद्यार्थी. तर मित्रांनो, आता ही त्यांची नाही काय जे काही संख्या आहे, जे मार्शल आर्टचे ते काही जे काही करतात, जे फॉर्म आहेत त्यांचे, त्याच्यामध्ये त्यांची संख्या 150 आहे. आणि जरी आपण केडगावच्या जवळ असताना, कुठेही जवळ असतात, चौपोला केडगाव हायवेच्या टच आहे, तर आपण यांच्याशी संपर्क साधू शकता.
आणि तर मला आता असं विचारायचं की आपण ही संख्या कशी नाही का एक 3 विद्यार्थ्यांपासून ते आता 150 विद्यार्थी आपले आहेत, तर ही संख्या आपण कशी स्टेप बाय स्टेप पुढे घेतली? सांगितलं ना की याच्यामध्ये काय झालं निरंजन, ज्यावेळेस नेहरू युवा केंद्र संघटन जे आहे म्हणजे त्यांच्याशी माझा काही संबंध नव्हता त्यावेळेस. काही जे आडकाठी येणारे मनुष्यबळ आपण म्हणतो त्यावेळेस त्यांनी अफवा अशी पसरवली की दिस मॅन इज फ्रॉडेबल मॅन, म्हणजे काहीच त्याचं डॉक्युमेंटली खरं नाहीये, तो बोगस आहे, त्याचं काहीच खरं नाहीये, टाइमपास म्हणून त्याच्याकडे तुम्ही क्लास लावू नका, असं तसं मला कानावरती माझ्या आलं. त्यावेळेस माझं सगळं डॉक्युमेंटली मी क्लिअर राहतो. म्हणजे कुठेही अडचण आली, रिपोर्टर्स आले, पत्रकार आले, पोलीस आले, कायदा सुव्यवस्था, कोर्ट कचेरी, ह्या सगळ्या बंधनात मला म्हणजे चांगला अभ्यास आहे माझा. त्याच्यामुळे मी जे काय आहे ती नोंदणी करून सगळ्या गोष्टी केलेल्या होत्या. पण एकटा मनुष्य हा प्रत्येक पालकाला सांगत जर बसला तर मग माझं तर म्हणणं असं आहे की माझं पूर्णपणे सगळं वय याच्यामध्येच निघून जाईल आणि मुलं तयार करण्याचा वेळच मला मिळणार नाही. तर मी त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून जवळजवळ मला कॉल येईल त्या कॉलवर मी फक्त 15 मिनिटं वेळ द्यायचो आणि सगळ्या पद्धतीने कॉलवरच समजून सांगायचं. तर मला कॉल कमीत कमी तुला सांगतो हडपसर, पुणे, म्हणजे जे काय आपण विद्यार्थी गोळा केले ते कॉलवरती सगळ्यात कॉलवरती झाले. जास्त क्लासवर पण बघून झाले काही, पण कॉलवर जास्तीत जास्त माझा अनुभव तुला सांगतो की याच्यामध्ये मला इंदापूर म्हणजे मी गुगलला अटॅच झालो होतो, त्याच्यामध्ये पालकांनी टाकलं किंवा मार्शल आर्ट क्लासेस, तर मग फर्स्ट पेज माझं यायचं कारण फीडबॅक रिव्ह्यू मला चांगले दिले होते पालकांनी. त्याच्यामध्ये मला पुण्यातून कॉल आला आणि पुण्यानंतर हडपसर, उरुळी, कांचन, इकडं शिरूर, तर आपले क्लास इंदापूर, आता मोरगाव. कुठे कुठे चालू आहे? आता सध्या तरी मी एकटाच पाहतोय, त्याच्यामुळे केडगाव, येवत, खुडगाव आणि हडपसर या 4 ठिकाणचे मी क्लास 150 मुलं आपण कसे मॅनेज करतो? 150 मुलं मी एका क्लासमध्ये कमीत कमी 40चा तरी पट असेल माझा. तर वन वे मी माझे 2-2 लीडर्स तयार केलेले आहेत. जे काउंटिंग असतं ते माझं असतं आणि प्रॅक्टिस पाण्याचं काम त्या 2 युथ लीडरचं असतं, ते बघतात आणि जर त्यांच्या बघण्यात चूक झाली तर त्यांना पनिशमेंट द्यायचं काम मी स्वतः करतो. आता ती पनिशमेंट कशी, तर मी मारतो का, तर नाही अजिबात. मुलांना मारणं योग्य नाही. मारलं तर चांगलंच, एक मुलं कडक होत आहेत ना तुमची मार्शल आर्टमध्ये, पण शक्यतो मारणं नाही. मग त्यांना काय करायचं, डबल प्रॅक्टिस करायला लावायची. याच्यामध्ये त्यांना समजून येतं बाबा की आपण जर व्यवस्थित लक्ष नाही दिलं तर आपल्याला पनिशमेंट मिळते आणि ती पनिशमेंट तुमच्या फायद्याची भेटलीच पाहिजे त्यासाठी. आणि मुलं काहीची मुलं मुद्दामून मग चुका करतात, पनिशमेंट मिळते ना आपल्याला, सर अजून अर्धा तास थांबता येतं आमच्या कशी. त्यांचं मुलांचं असं की जर दुसरं क्लासवर नाही आले तर मग तो क्लासच होत नाही. मला तिथं जाऊन का व्हायना थांबावं लागतं. 150 मुलांना नाही का मॅनेज करायचं, सगळ्यांना सांभाळून घ्यायचं, ही मोठी जबाबदारी. आणि याच्यानंतर तुला सांगतो काही स्पर्धा असतात. आता काही पालकांना कसं वाटतं की चला बाबा सर चालेल स्पर्धेला मुलं घेऊन, तर मग स्पर्धेची फी साधारणतः असते 1000 पर्यंत, खर्च असतो 500 रुपये. म्हणजे काही असतील घेत असतील जास्त, मला त्यांच्याशी काही बोलायचं नाहीये. पण मी नॉमिनल फी पालकांकडून घेत राहतो, पण ती सुद्धा काही पालकांना जास्त वाटते. तर मग माझं तर म्हणणं असं की गरीबातली गरीब मुलगी मी स्वतः खर्च करतोय, मग ऍज इट इज तुमच्याकडे आहे तर तुम्ही ते करायला काही हरकत नाही, बरोबर का? तुम्ही व्हेरिफिकेशन करा, कॉल करून विचारा. मग काही ठिकाणी काय झालं, आजपर्यंत मी कमीत कमी मुलांना 60-70 स्पर्धा खेळवलेल्या आहेत. तर याच्यामध्ये स्पर्धेला मुलं म्हणजे मी वन मॅन शो, मुलांवर लक्ष ठेवायला मीच. मुलं इथून बसमध्ये भरायची, इथून मुंबईला घेऊन जायची, त्यांचं सकाळचं त्यांचं सकाळचं जेवण, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण, प्लस आतमध्ये चॅम्पियनशिप मध्ये असताना लिडरशिप करणे, प्रत्येक मुलावर लक्ष ठेवणे, त्याची फाईट आली की त्याच्यावर लक्ष ठेवणे. त्यानंतर तो मुलगा जेवलाय का, कोणाला चक्कर आली का, कोण वीक झालाय का, ह्या सगळ्या गोष्टी ठेवणं. म्हणजे त्या स्पर्धेवरून संध्याकाळी मी आलं की माझ्या 2 दिवसाची हॉलिडे सुट्टीच असायची, पूर्णपणे आराम करणे. बरोबर आहे. तर मग हे पालकांना समजत नव्हतं. तर मग मी काय केलं, ज्या पालकांना असं वाटत होतं ना त्या पालकांनाच मी घेऊन जायला लागलो माझ्यासोबत. मग त्यांचाच मुलगा त्या ठिकाणी त्यांना समजणं नको झालं, तर त्यांच्या काहीच्या वस्तू चोरीला सुद्धा गेल्या त्या ठिकाणी. मग त्यावेळेस पालक म्हणले की सर आय एम सो सॉरी की आम्ही त्यावेळेस तुमच्यावर डाऊट आणि अशा गोष्टी केल्या, तर इथून पुढे तुम्ही म्हणताल ती उजवी बाजू आमच्या मुलाला घडवण्याचं 100% हक्क तुम्हाला आहे आणि तुम्ही घडवा आमच्या मुलाला. आणि कसलीच कंप्लेंट नसणार. मी असं काय केलं की आपण वर्षातून एकदा जे आपल्याकडे जे प्रशिक्षण घ्यायला मुलं त्यांच्यासाठी एक इव्हेंट ठेवतात वर्षातून. त्याच्यामध्ये इव्हेंट म्हणजे तो इव्हेंट असा असतो की समजा मुलगा बालवाडीमध्ये गेला, म्हणजे 3-4 वर्षानंतर मुलाला आपण बालवाडीमध्ये घालतो, म्हणजे नर्सरी. तर त्याच्यानंतर त्याचं सिलेक्शन 2 वर्षांनी कुठं होतं, पहिलीमध्ये होतं. मग पहिलीमध्ये एक्झाम असतात, एक्झाम मध्ये पास झाल्याशिवाय त्याला दुसरीमध्ये जाता येत नाही. मग तसंच या मार्शल आर्ट मध्ये डिग्री म्हणजे एक डिप्लोमा डिग्री पदवी, एक प्रकारची शिक्षकाची पदवी असते,
त्या पदवीपर्यंत पोहोचण्यासाठी मुलाला कमीत कमी 16 ते 18 वय होणं गरजेचं असतं. तर याच्यामध्ये 1-2 वर्षाच्या कालावधीमध्ये म्हणा किंवा 6-6 महिन्याच्या कालावधीमध्ये म्हणा, मुलगा मला दिसला ट्रेन झालाय तर पिकअप एक्झामसाठी त्याला पिकअप करून टाकायचं. याच्यामध्ये प्रथम जो मुलाकडे बेल्ट असतो तो असतो व्हाईट बेल्ट, म्हणजे पांढरा बेल्ट. त्या बेल्टचा उद्देश मी आपल्याला विचारतोय काय, जो आपण वार्षिक इव्हेंट घेतो त्या इव्हेंट बद्दल मला सांगा. हे जे नाही का आपण आता मध्ये घेतलं होतं, जे शेरो मध्ये घेतलं होतं, फोन केला होता मला, तर ते जे काही इव्हेंटचे प्रकार ते का असतात आणि का म्हणजे कशा प्रकारे चॅम्पियनशिप आपण का घेतो, तर त्याच्या मागं कारण असं आहे की आपल्या मुलांची भीती. आपली मुलं आपल्या क्लासमध्ये रेग्युलर खेळत असतात, तो पूर्णपणे आठवडा सांगतो ना. तर त्याच्यामध्ये काय होतं की ज्यावेळेस समजा आपण दोघं एका क्लासमध्ये गेलेलो आहे, मी तुला कशाला घाबरू, तू माझ्याबरोबर फाईट करतो, मी तुला घाबरणारच नाहीये. पण तो इव्हेंट ठेवल्यानंतर पूर्ण महाराष्ट्रातली मुलं त्या ठिकाणी मी बोलून घेतो, आणि ती मुलं बोलून घेतल्यानंतर ऍज इट इज आपण क्रॉस कनेक्शन करून त्यांच्या फाईट्स लावतो, जेणेकरून एकमेकांची भीती संपून गेली पाहिजे. एक आत्मविश्वास आणि एक जबाबदारी त्या मुलाला तिथं समजली की तो मुलगा तयार झाला तुमच्या पुढच्या कार्याला. तर त्यासाठी आपण ते इव्हेंट क्रिएट करत असतो. की आपल्याला हे मुलं घडवताना कोणत्या गोष्टीला फेस करावं लागतं किंवा कोणत्या गोष्टीचा सामना करावा लागतो. सगळ्यात महत्वाच्या गोष्टी म्हणजे नाही मार्शल आर्ट जोक नाही, काहींना इंजुरी होते. तर मला आपण त्याच्यामध्ये पहिली सर्वात मोठी इंजुरी म्हणजे पालकांचा विश्वास निर्माण करणं. म्हणजे मुलगा पाठवायचा नाही पाठवायचा हे पालकांच्या हातामध्ये असतं. प्रथम मला पालकांना हे करावं लागतं, फेस करावं लागतं. त्याच्यामध्ये पूर्ण विश्वास बिलिव्हनेस पालकांना पूर्णपणे द्यावा लागतो, त्यावेळेस पालक तयार होतो. म्हणजे प्रत्येक वेळेस इव्हेंट घेत असताना मला माझ्या विद्यार्थ्यांच्या पालकांशी प्रथमतः बोलावं लागतं. त्यावेळेस मी पालक मिटिंग घेतो किंवा ॲज इट इज कॉन्फरन्सवर, ऑनलाईन व्हिडिओ कॉलवर सुद्धा मी हे सगळं राबवतो. त्याच्यानंतर मग ती मुलं तयार होतात आणि मग मुलं इव्हेंटला येतात. तर जे काय मी असा प्रश्न केला की जर ती मुलं नाही का आपल्याकडे प्रशिक्षण घेतात, जर ते प्रशिक्षण घेत असताना त्यांना नाही का जास्तीत जास्त इंजरी कुठे होते व काय काय त्यांना फेस करावं लागतं. आता आजपर्यंत जरी अशी कोणती माझ्याकडे केस नाही झालेली की बाबा फ्रॅक्चर होणे, हात तुटणे, किक मारल्यानंतर फेसला ब्रेनला लागणे, अशा पद्धतीच्या इंजरी आजपर्यंत झालेल्या नाहीत. त्याच्यामुळं असं सांगता नाही यायचं की बाबा इंजरी पूर्णपणे कशा पद्धतीने होते. तरी आपण चांगल्या पद्धतीने मुलांना एक संरक्षण गार्ड असतं, किट म्हणून आपण त्याला, ग्लव्स म्हणा, आपण त्यांना लेग गार्ड, हेड गार्ड, म्हणजे ऍडमिशनच्या वेळेसच आपण ते प्रोव्हाइड करतो संस्थेतर्फे, अवेलेबल करून देतो मुलांना. तर आपण समजू शकता की नाही का आपण इंजुरी न व्हावा यासाठी यांनी एक जे काही गार्ड असतात, जे काही त्याच्यानंतर आपण म्हणतो हेल्मेट असेल, त्याच्यानंतर हाताला बांधायचं असतं किंवा इथं कोपऱ्यावरती असतं, तर हा सगळा प्रकार यांच्यापाशी आहे, अवेलेबल आहे. आणि आता मी त्यांना एक महत्त्वाचं विचारतो की जे काय आपण कोरोनाच्या नंतर जी सुरुवात केली आणि त्याच्यानंतर आपल्याला जो हा नेहरू युवा संघटनेचा जो प्रतिसाद भेटल्याच्या नंतर पालकांनी आपल्याला व्यवस्थित असं सहकार्य केलं. 300 ते 150 मुलं झाली, इथपर्यंत आपला प्रवास नाही का एकदम व्यवस्थित झाला. पण जे काही जे वारं असतं, आपण म्हणतो की जे काही सपोज आपण करताय आणि आपलं कोणाला पाहत नाही, तर त्यावेळेस आपण त्या गोष्टी कशा फेस करणार? दुर्लक्ष, फक्त त्या गोष्टींकडे दुर्लक्ष. आणि आपला जो मार्ग आहे, आपण जो रूट पकडलाय तोच फक्त रूट पकडायचा, म्हणजे त्या रूट मधून बाजूला सरकायचं नाही. थोडंसं डिवसण्याचा प्रयत्न केला तरी आपण बाजूला सरकायचं नाही. आपला जो रूट आपण ठेवतोय त्या रूटने चाललं तरच आपण जीवनामध्ये सक्सेस. प्लॅन, पाठ आणि टास्क, मी म्हणजे हे कोण करून घेते नाही घेते मला माहिती नाही, पण मी लिसन प्लॅन, एक पाठाची टाचन, फिजिकल एज्युकेशनचं लिसन, हे सर्व काही त्या मुलांकडून मी तयार करून घेत असतो, जेणेकरून त्या मुलांना भविष्यामध्ये ऍज इट इज कोण टीचर होणार असेल, कोण डॉक्टर होणार असेल, कोण पोलीस होणार असेल, तर भविष्यामध्ये ऍज इट इज टीचर म्हणून शिकवण्याची संधी जरी त्या क्षेत्रामध्ये मिळाली तरी तुम्ही काय शिकवताय त्याचा एक सारांश तयार करून सादर करता आला पाहिजे. तर अशा पद्धतीचं सुद्धा ट्रेनिंग मी त्या मुलांना देतो. तर मी आपले जे काही शाखा आहेत, तर केडगाव मध्ये आपली शाखा कुठं आहे? केडगाव मध्ये माझी शाखा, म्हणजे मी त्याला बालेकिल्ला सुद्धा म्हणेन, तर ती आनंद हेरिटेज मिशनच्या कॉर्नरला आनंद हेरिटेज सोसायटी आहे. त्याच्यामध्ये भव्य दिव्य असे ग्राउंड आहे. त्या सोसायटीच्या मुलांसाठीच ऍक्च्युली तो क्लास होता, पण सोसायटीच्या आउटसोर्स मधली जी मुलं आहेत, पालकांच्या इच्छेमुळे त्या एक मुलांना आपण संधी त्या ठिकाणी देतो की तुम्ही क्लासेसला येऊ शकता. आणि तिथे फक्त क्लास वीक मधून 3 days असतो, 1 hour. कारण रोजचा आपण क्लास घेतो, तो क्लास मंडे, वेन्सडे आणि थर्सडे. आपण
केडगावमध्ये जर असताल, केडगावच्या आसपास असताल तर आपण व्हिजिट करू शकता की 3 वार आहेत ते त्यांनी सांगितलं आपल्याला. आपली दुसरी शाखा खुडबावमध्ये आहे, तर खुडबावची शाखा आपली कुठे? हां, तर खुडबावचं एक वैशिष्ट्य म्हणजे त्या ठिकाणी म्हणजे माझे क्लासेस ज्यावेळेस चालू होते त्यावेळेस खुडबावमधील एक पालक, त्यांचं नाव मी पण यावेळेस घेईन, त्यांचं नाव आहे संभाजी शेलार म्हणून. तर कमीत कमी माझ्या मागे 1-1.5 वर्ष लागले की सर तुम्ही क्लास चालू करा, पण माझ्याकडे वेळच नव्हता त्या ठिकाणी क्लास सुरू करण्यास. आणि 2 वर्षानंतर काय झालं, माझी एक क्लासची टीम ब्लॅक बेल्ट पूर्णपणे झाली. मग तिथं ॲज इट इज ती ट्रेनर म्हणून ती स्वतः क्लास घेत आहे. मी फ्री झालो तिथून थोडासा. आणि मग अचानक मला एक फोन येतो सकाळी आणि आपण म्हणतो ना आपल्या आवाजात एक वेगळ्या प्रकारची जादू असते. म्हणजे ते क्वचित 100 माणसांमध्ये एकाकडे ती जादू असते. काही सकाळी परत एकदा फोन आला की सर मी स्नेहा संभाजी शेलार बोलते आणि सर तुम्ही, माझी विनंती आहे की सर तुम्ही क्लास चालू करा, मी पाहते तुमचं सगळं जे काय असेल ते. तर मग ठीक आहे, मग माझा जो केडगावचा क्लास होता त्या ठिकाणचे एक 7-8 मुलं विद्यार्थी ब्लॅक बेल्ट झाले होते, त्याच्यामुळे मी थोडा रिलॅक्स झालो होतो. मग तो क्लास ऍडजस्ट करतात ती मुलं. त्याच्यानंतर मग मी ठीक आहे, केडगावमध्ये पण आपले ब्लॅक बेल्ट विद्यार्थी आहेत? हो आहेत ना, केडगावमध्ये ब्लॅक बेल्ट विद्यार्थी. आता जे काय आपण खुडबावमध्ये करताय तिथं सुद्धा ब्लॅक बेल्ट आहे? नाही, तिथं नाही, तिथं सुरुवात केलेली आहे. तर त्या ठिकाणी स्नेहाला म्हणलं ठीक आहे बाळा, मी येतो बाळा. तर गेल्यानंतर ॲज इट इज प्रथमतः तिथले जे प्रतिष्ठित व्यक्ती असतील संस्थेचे पत्र वगैरे तयार करून सर्वांची मान्यता घेऊन तेथील नेहरू युवा केंद्राचं प्रमाणपत्र दाखवून जे आपल्याला बी दर्जा प्राप्त झालेला होता तो दाखवून आपण जो ग्रामपंचायतचा जो वरचा पूर्ण ओपन टेरेस जे असतं ते एक सामाजिक काय म्हणतो आपण त्याला मदत या तत्वानुसार तुमच्याच गावातल्या मुलींसाठी आपण इथे क्लास सुरू करतोय, फक्त मुलींसाठी. तर तुम्ही ती आम्हाला आठवड्यातून 3 दिवस रोज 1 तास फक्त ती आम्हाला जागा अवेलेबल करून द्या. आणि ती जागा म्हणजे अशी आहे की त्या ठिकाणी पूर्ण ग्रामपंचायत, खुडबाव ग्रामपंचायत जे आहे CCTV अटॅच आहे. म्हणजे तुम्ही जे काही ज्या कोपऱ्यामध्ये जातात तिथं CCTV तिथं खुडबावमध्ये पूर्ण गावामध्ये CCTV लावलेले आहेत. तर मी असं विचारतो की कोणत्या वारी खुडबावमध्ये आपला क्लासेस? त्या ठिकाणी मंगळवार, गुरुवार आणि शनिवार क्लास. हा, त्या ठिकाणी संध्याकाळी 5:30ला त्या मुलांची शाळा सुटते. तर 5:45 ते 7 वाजेपर्यंत तो क्लास चालतो. त्या ठिकाणी क्लासेस मी घेतो. खुडबावमध्ये सुद्धा आपण व्हिजिट करू शकता. यांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक गावामध्ये किंवा प्रत्येक जे काय म्हणतो ना आपण, तर त्या ठिकाणी तर संख्या किती आहे आपली तिथे आता? साधारणतः माझी संख्या एक 40च्या पुढेच आहे. 40. केडगावमध्ये 40-50 आहेत, इथे बी 40 आहेत. आणि म्हणजे कसं असतं या संख्येचं निरंजन, या संख्येचा जसं आपण म्हणतो ना आपलं हृदय ECG काढतो आपण त्यावेळेस तो पॅरेग्राफ जो असतो ना वर खाली खाली वर खाली खाली वर अशा पद्धतीनेच विद्यार्थ्यांचा असतो. एकदा 40, 20, 30, 5 असं कमी जास्त होत राहतं. तर अजून कुठे आपले क्लासेस चालू? याच्यानंतर माझी तिसरी जी शाखा आहे ती आहे यवत या ठिकाणी. तर यवत या ठिकाणी श्री गणेश मंदिर आहे. त्या ठिकाणी जैन समाजाचं एक महावीर जे आहे त्यांचं मंदिर आहे. त्या ठिकाणी रवींद्र शाह यांचा मी हॉल घेतलेला आहे स्वतः भाड्याने. विद्यार्थी किती तिथं संख्या एक कमीत कमी 50च्या पुढेच आहे. तिथं 2 बॅचेस आहेत. त्या ठिकाणी सोमवार, बुधवार, शुक्रवार संध्याकाळी 7 ते 8 आणि 8 ते 9 2 आवर्स मी घेतो क्लास त्या ठिकाणी. 3 शाखा आपल्या पूर्णपणे आहेत. पूर्ण शाखा 3 मध्ये आपले 150 विद्यार्थी आहेत. तर आपण तरुणांना एक काय मेसेज देऊ शकता आपल्या चॅनेलद्वारे? यामध्ये तरुणांना मी एकच सांगेल, जी आपली युवा पिढी आहे ती सगळी युथ जनरेशनवर चालणार आहे. आता तर मी जसं मी तुला पहिल्यांदा सांगितलं की मुलींवर अत्याचार होत आहेत आणि त्या ठिकाणी आपला युवा काय करतोय की फक्त स्नॅचिंग व्हिडिओ काढणे आणि पोस्ट करणे आणि लांबून बघून हसणे किंवा असं वाईट झालं रे खूप अशी भावना निर्माण करणे. तर हे करण्यापेक्षा माझी तरुणांना ही विनंती की तुम्ही ऑनलाईन पद्धतीने किंवा कुठे तुमच्या तिथे जवळ परिसरामध्ये मार्शल आर्टचा क्लास असेल, ऍज इट इज ब्रेन नुसार त्या ठिकाणी शिकवलं जातं. त्या ठिकाणी तुम्ही क्लास जॉईन करावा आणि मार्शल आर्ट शिकावं, जेणेकरून तुम्ही तुमच्या बहिणीचं, तुम्ही तुमच्या कुटुंबाचं किंवा रोडने चालणाऱ्या एखाद्या युवतीचं, जे सत्याच्या मार्गावर चालणारं पब्लिक आहे त्यांचं संरक्षण तुम्ही करू शकता. नाही की तुम्ही मार्शल आर्ट शिकलाय म्हणजे उद्या चोरी करून चाललाय आणि तुम्ही त्याला मदत करताय, तसं नको. तुम्ही फक्त मदत कोणाला करायची आहे की जे सत्याच्या वाटेवर चालू आहे, त्याच्यावर जो चांगला आहे आणि त्याच्यावर अत्याचार होत आहे, पण त्या ठिकाणी बघायची भूमिका न घेता त्याला वाचवणं हे प्रथम तुमचं नागरिकत्व आहे.
मग त्या ठिकाणी तुम्ही मार्शल आर्ट शिकावं आणि त्या व्यक्तीला वाचवावं, हा प्राथमिक धर्म तुम्ही स्वीकारावा. तर मी आता तुम्हाला दुसरा प्रश्न असा की आपण पालकांना या चॅनेलद्वारे काय सांगू इच्छिता? यामध्ये पालकांना मी हेच सांगेल की तुमच्या कुटुंबातील एका तरी व्यक्तीने कमीत कमी मार्शल आर्ट शिकणं गरजेचं आहे, जेणेकरून त्या व्यक्तीने तुमचं म्हणा किंवा जी संकटात व्यक्ती सापडलेली आहे आणि स्वतःचंही संरक्षण ती व्यक्ती करू शकेल. दुसरा मुद्दा म्हणजे असा आहे की पालकांनी मुलींकडे जास्त प्रमाणात लक्ष दिलं पाहिजे. याच्यामध्ये आपण बघतोय की आजकाल मुलींवर अत्याचार भरपूर होत आहेत, तर मुलींना मार्शल आर्ट शिकवणं खूप महत्वाचं आहे. याच्यामध्ये मानवी शरीरातील वीक पॉईंट, डेथ पॉईंट, जिथं तुम्हाला ट्रेनिंग मिळेल त्या ठिकाणी मानसिकरित्या, शारीरिकरित्या आणि बौद्धिकरित्या त्या 3 प्रकारचं शिक्षण ज्या ठिकाणी मिळतं त्याच ठिकाणी पालकांनी प्रवेश घ्यावा आणि मुलींना तयार. तर अवधूत सर, आपण या जर्नी बद्दल पूर्ण आपल्या काय सांगू इच्छिता? सांगायचं थोडक्यात म्हणजे की जीवनामध्ये अपडाऊन हे चालू असतं. तुला सांगितलं की ECG मध्ये पेरा आपला खालीवर होत राहतो. तर त्याच्यामध्ये जर तुम्हाला जीवनामध्ये सक्सेस व्हायचं असेल तर मार्गदर्शक चांगला निवडा. नंतर स्वतःच मार्गदर्शक व्हायला शिका, स्वतःवर विश्वास ठेवायला शिका आणि कोणतेही कार्य हातात घेतलं तर ते पूर्ण करायला शिका. कोणत्याही पद्धतीचा आळस त्याच्यामध्ये ठेवू नका. आणि पुन्हा एकदा मी हेच सांगेल की मार्शल आर्ट शिका. असं नाही की तुम्ही माझ्याकडेच शिका, तुमच्या जवळपास जिथे कुठेही मार्शल आर्टचा क्लास चालू असेल किंवा ऑनलाईन पद्धतीने युट्यूब म्हणा त्या ठिकाणी पण शिकवलं जातं. तर युट्यूब म्हणा असे भरपूर चॅनल आहेत, त्या ठिकाणी तुम्ही ते पाहून सुद्धा मार्शल आर्ट शिकू शकता. हे मी प्रथमतः तरुण पिढीला सांगेन. आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे जर तुम्ही त्या मार्शल आर्टला प्रोफेशनल पद्धतीने जर ऑलिम्पिक स्तरावर तुम्हाला जायचं असेल तर जो पाया आपण म्हणतो ना, तो पाया भक्कम असावा लागतो. तर पायाची निवड करावी कशी? पाया म्हणजे काय की ज्या ठिकाणी तुम्ही मार्शल आर्ट शिकणार आहात, तर तो पाया गव्हर्नमेंट ऑथराइज म्हणजे त्याला मान्यता आहे का, हे त्या पालकांनी त्या प्रशिक्षकाकडे मागणं गरजेचं असतं. किंवा तुमची संस्था चेक करणं गरजेचं, या अधिनियमाखाली नोंदणीकृत आहे का, त्या संस्थेला तुम्ही संलग्नता घेतलेली आहे का, आमच्या मुलांची नोंद तिथपर्यंत जातीये का, या सगळ्या गोष्टींची जी देवाणघेवाण असते ती पालकांच्यात आणि त्या प्रशिक्षकाच्यात झाली पाहिजे, तरच त्या ठिकाणी क्लासला तुम्ही. तर आपल्या जे काही शाखा आहेत त्याबद्दल आपण चॅनेलद्वारे काय सांगू इच्छितो? यामध्ये माझ्या ज्या शाखा आहेत म्हणजे माझ्या नाही संस्थेच्या ऑल मार्शल आर्ट एज्युकेशन फाउंडेशन, जे की नेहरू युवा केंद्र संघटन, युवा व खेल मंत्रालय भारत सरकार यांच्याशी संलग्नता प्राप्त संस्था आहे. तर याच्या ज्या संस्था आहेत त्या म्हणजे केडगाव आनंद हेरिटेज, खुडगावमध्ये ग्रामपंचायत कार्यालय त्या ठिकाणी, आणि यवतमध्ये दिग्निशा शहा हॉल, आणि हडपसरमध्ये इंद्रप्रस्थ सोसायटी म्हणून प्रसिद्ध सोसायटी आहे, मोठी आहे, त्या ठिकाणी क्लास माझा चालू आहे. तरुणांना मी एकच सांगेल की जर तुम्ही जवळपास कुठे असताल तर नक्कीच एक विजिट क्लासवर मारावी करून आणि पाहून की कशा पद्धतीचं प्रशिक्षण मी देत आहे आणि काय काय मी त्या मुलांना शिकवण्याचा प्रयत्न करत आहे. एकदा त्यांनी पाहिलं की त्यांच्या लक्षात येईल की काय आहे. बरोबर आहे. तर मी या चॅनलद्वारे असं सांगू इच्छितो की प्रत्येकाने हे मार्शल आर्ट घेणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला एक पाया एक जो असतो तो भक्कम राहील. आणि दुसरी गोष्ट अशी की अवधूत सरांनी सांगितलं की जे काही मुलींबद्दलचे काही फॉर्म असतील, मुलींबद्दल जे संरक्षणासाठी असतील, कोणी बाटली टाकायचा प्रयत्न केला असेल किंवा कोणी कोयता घेऊन आला असेल, ज्यावर ऍसिड टाकण्याचा प्रयत्न केला असेल, तर त्यापासून कसं संरक्षण केलं जातं याबद्दलही यांनी पूर्णपणे माहिती या व्हिडिओद्वारे सांगितलेली आहे. का या चॅनलद्वारे सांगेन की आपण एकदा तरी जाऊन व्हिजिट करा. आणि मी आपणास विचारतो की जो काही आपला नाही का वेळ असेल तो वेळ सुद्धा आपण सांगा की या टायमिंगला इथे का असेल तर अवेलेबल असेल तर ते येऊन जातील तुमच्याकडे. वेळ सांगण्याआधी मी एक गोष्ट बोलेन की काही पालकांचा गैरसमज काय होतोय की मार्शल आर्ट म्हणलं की मारामारी, आणि आजकाल काय झालंय शाळेमध्ये एक नवीन नियम निघालाय की शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मारायचं नाही, आणि शिक्षकांनी जर विद्यार्थ्यांना मारलं तर मग पालक कंप्लेंट करू शकतात. आणि मार्शल आर्ट मध्ये मारणं आणि किरकोळ फाईट मध्ये थोडंसं लागणं ह्या गोष्टी घडत असतात. मग काही पालक लोक काय करतात की आपल्या मुलाला लागतंय नको तिथं पाठवायला, ही पालकांच्या मनात भीती असते. तर मार्शल आर्ट मध्ये फक्त फायटिंगच खेळणे म्हणजे मार्शल आर्ट नाहीये, त्याच्यामध्ये 4 प्रकार असतात. त्याच्यामध्ये काता म्हणजे एक कला सादर करायची असते, त्याच्यामध्ये फाईटचा काहीच विषय नसतो. दुसरं म्हणजे कुमिते, त्याला आपण फाईट म्हणू.
ती 1 मिनिटाची फाईट असते. तिसरं म्हणजे ग्रुप काटा, म्हणजे 4 जणांमध्ये मिळून तुम्ही सुद्धा तो काटा करू शकता, जेणेकरून फाईट न खेळता सुद्धा तुम्ही ऑलिम्पिक लेवलला पोहोचू शकता. आणि चौथा असतो तो म्हणजे केव्हा, म्हणजे ग्रुप फाईट असते, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स देऊ शकता. की फक्त पालकांना मला एकच सांगायचं की तुम्ही तुमच्या मनातून तो गैरसमज झालेला आहे कराटे म्हणजे मारामारी, हे सगळं काढून टाका. हा सगळं सॉफ्ट पद्धतीने चाललेलं आहे. त्याच्यामध्ये सॉफ्ट पद्धतीने पॉईंट घेणे आणि जिंकणे, त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारची गंभीर, आज मी 12 वर्ष झालं क्लास घेतोय, पण आजपर्यंत एक सुद्धा अशी घटना नाही घडलेली की कुठं फ्रॅक्चर झालंय, की कोणाला ब्रेनला लागलेलं आहे, अशी कोणतीच हे झालेलं नाहीये. आणि प्लस पॉईंट म्हणजे निरंजन, मी जे मेडिक्लेम आपण हेल्थ म्हणतो त्याच्यामध्ये आपल्या दौंड तालुक्यामध्ये SBI जनरल हेल्थ इन्शुरन्स, तो मी माझ्या विद्यार्थ्यांचा मेडिक्लेम प्रत्येक विद्यार्थ्यांचा मी पालकांना कन्व्हिन्स करून काढतो, पालकांना प्रवृत्त करतो, जेणेकरून त्याचा बेनिफिट असा मिळतो की इंजुरी तर आपल्याकडे झालेली नाही आजपर्यंत, पण क्लास सुटल्यानंतर क्लास पर्यंत संबंधित मेडिक्लेम नाही. मेडिक्लेम क्लास सुटल्यानंतर बाहेर शाळेमध्ये खेळताना म्हणा किंवा घरी खेळताना मुलगा घसरून पडला, ऍक्सिडेंटल केस, तर तो पूर्ण खर्च कंपनी त्या मुलाला प्रोव्हाइड करते. किंवा मुलाला डेंग्यू झाला, अदर डिसीज झाल्या, चिकनगुनिया झाला, मलेरिया, गॅस्ट्रो झाला, तरी त्या पालकांना त्या पॉलिसीचा फायदा. अच्छा, तर तुम्ही पाहू शकता की यांनी एक स्कीम सुद्धा राबवली की मेडिक्लेमची, की क्लास झाल्याच्या नंतर जरी काय झालं किंवा तो मुलगा कोणत्याही रीत्या आजारी पडला किंवा काहीही झालं तरी ह्यांच्या क्लासच्या द्वारे पालकांना प्रत्येक वेळेस प्रवृत्त केलं जातं की आपण हा मेडिक्लेम काढावा, जेणेकरून आपला मुलगा सुरक्षित राहील. तर मी अवधूत सर आपल्याला एक शेवटचा जाता प्रश्न विचारतो की आपण आपल्याविषयी बद्दलची माहिती ते आपण चॅनलद्वारे सांगावी. नमस्कार, पुन्हा एकदा मी माझी ओळख करून देतो. माझं नाव अवधूत दिगंबर चिलवंत, मी राहणार दापोडी, तालुका दौंड, जिल्हा पुणे. आणि तसेच मी ऑल मार्शल आर्ट एज्युकेशन फाउंडेशन, जी की नेहरू युवा केंद्र संघटन, युवा व खेल मंत्रालय याच्याशी निगडीत स्वायत्त शासित संस्था आहे. तर त्या संस्थेचा मी अध्यक्ष व मुख्य प्रशिक्षक असून नॅशनल युथ व्हॉलंटियर म्हणून मी दौंड तालुक्यामध्ये कार्यरत आहे. तर या ठिकाणी निरंजन तुम्ही आलात आणि माझ्या कार्याबद्दल हा छोटासा आढावा घेतला, त्याबद्दल तुमच्या मराठी टॉक या युट्यूब चॅनलचे मी मनापासून आभार मानतो आणि तुझे खरंच मनापासून आभार मानतो. धन्यवाद. तर आपण पाहू शकतात की यांनी एक सुंदर अशा रीत्या जे काही माहिती सांगितली मार्शल आर्ट वगैरे याविषयी. तर मार्शल आर्टचे जे काही फॉर्म असतील, जे काही कला असेल, तर आपण स्वतः त्या ठिकाणी जाऊन आढावा घेतला पाहिजे, माहिती घेतली पाहिजे. केडगाव असेल, त्याच्यानंतर खोडगाव असेल किंवा यवत, पुणे या ठिकाणी यांचे प्रत्येक ठिकाणी यांचे जे काही कार्यशाळा आहेत त्या ठिकाणी जाऊन आपण व्हिजिट करावे आणि यांना एक भरघोस असा प्रतिसाद द्यावा. तरुण जे काही आपण म्हणतो ना पुढे चाललेले आहे, तर अवधूत सरांचे जे काही मेडल्स आहेत ते आपण पाहू शकता. आणि एक तरुण शून्यातून वरती येतो, तर आपण प्रत्येक वेळेस त्यांना सहकार्य करावे अशी विनंती करतो. धन्यवाद.